वैजापूर नगरपालिकेचा निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. प्रभाग क्रमांक 6 व 7 मध्ये अल्ताफ बाबा, सचिन त्रिभुवन तसेच विनोद राजपूत व शैलेश चव्हाण यांच्या सौभाग्यवती यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा घेण्यात आली. याप्रसंगी वैजापूर नगरीच्या माजी नगराध्यक्ष शिल्पा परदेशी यांनी मतदारांना मतदान कसे करावे याचे प्रात्यक्षिक दिले. निशाणी त्यांचं चिन्ह काय आहे? जोरात सांगा ना. आणि त्यांच्या बरोबर सहकारी नगरसेवक म्हणून मोहम्मद अल्ताफ, मोहम्मद अक्रम म्हणजेच बाबा अली हे उभे आहे. आणि त्यांचं चिन्ह काय आहे? म्हणजे प्रभाग नंबर 6 मधनं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे आदरणीय डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी आणि नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत राजपूत दीपा विनोद आणि अल्ताफ बाबा. म्हणजे आपल्याला 2 कमळ आणि 1 घड्याळला मतदान करायचं आहे. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 7 मध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तर संपूर्ण वैजापूर शहरामधनं सारखेच आहे, डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी ज्यांचं चिन्ह आहे कमळ. आणि नगरसेवक पदासाठी उभे आहेत त्रिभुवन सचिन बबनराव, त्यांचं चिन्ह काय आहे? आणि चव्हाण सविता शैलेश यांचं चिन्ह काय आहे? कमळ. म्हणजे तिघांचंही चिन्ह आहे कमळ. आता मतदान कसं करायचं मी तुमचा थोडा वेळ घेणार आहे. मतदान करताना मतदानाच्या 2 मशीन राहणार आहे. आपण सुरुवात करूया प्रभाग क्रमांक 6 ने. जेव्हा तुम्ही मतदानाला जाल, मतदानाला आत जाताना तुम्हाला 2 मशीन दिसणार आहे. आत गेल्याबरोबर पहिले तुम्हाला मशीन दिसणार आहे ती नगर अध्यक्षांची. तुम्हाला मी आवर्जून का सांगत आहे, कारण की विशेष करून माझ्या जेव्हा भगिनी आतमध्ये जातात त्यांना फक्त एकच मतदानाच्या मशीनची सवय आहे की नाही. मग आम्ही आत गेल्यानंतर 2 मतदानाच्या मशीन बघितल्यावर आमचे हातपाय गार होणार. एक तर आधीच थंडीचा सीझन आहे. अरे बाप रे, 2 मशीन कहां से आ गए, अभी मैं क्या करूं, म्हणून गोंधळ होता कामा नये. अगदी शांततेत मतदान करायचं आहे. पहिली मशीन असणारे दिनेश भाऊ परदेशी यांची. नाव वाचता आलं नहीं, टेंशन नहीं. दिनेश भाऊ परदेशी का फोटो भी रहने वाला है और उनकी निशानी कमळ भी रहने वाली है. भाऊंचा फोटो देखील असणार आहे आणि चिन्ह कमळ पण असणार आहे. ते तर आपल्याला दिसतं ना, नाही दिसलं तर आपण चष्मा लावून जातोच की नाही. आणि गेल्याबरोबर पहिली मशीन दिसणार दिनेश भाऊ परदेशी यांचं बटन आहे नंबर 2. त्यांचं नाव असणारे, फोटो असणारे, कमळ चिन्ह असणारे बटन दाबायचा. एकदा दाबला की टू आवाज येतो. सारखं ते दाबत बसायचं नाही. आजी हसल्या, बरोबर असं होतं. ठीक आहे, जे होतं ती वस्तुस्थिती मी सांगते. एकदा दाबला झालं या मशीनीचं काम. त्याच्याच बाजूला आपल्या नगरसेवकांची मशीन राहणार आहे. त्याच्यामध्ये नंबर 2चं बटन आहे राजपूत दीपा विनोद, त्यांचा पण फोटो असणार आहे. कृपया उमेदवारांनी उभं राहायचं, चेहरा दाखवून द्यायचा, म्हणजे फोटो मध्ये चेहरा ओळखू येईल. कारण विनोद भैयांचा चेहरा नाही दिसणार आहे, दीपाताईंचा चेहरा दिसणार आहे. आणि त्यांची निशाणी काय आहे? कमळ. बटन दाबायचं. आता म्हणाल 2 बटन झाले, झालं नाही. खाली तुमची अल्ताफ बाबा भाई वाट बघत आहे, बरोबर. त्यांचा बटन आहे नंबर 3चा. फोटो आहे, काय आहे निशाणी? घड्याळ. आणि त्यांच्या समोरचं बटन दाबलं. किती बटन दाबले? 1 2 3. मग मतदान झालं.
मग मतदान झालं पूर्ण. कारण की आपल्याला एक नगराध्यक्ष आणि 2 नगरसेवकांना मतदान करायचे आहे. त्याच प्रकारे प्रभाग क्रमांक 7 त्याच्यामध्ये पण पहिली मशीन असणारे नगराध्यक्ष असल्यामुळे आदरणीय दिनेश भाऊ परदेशी यांची बटन आहे 2 नंबर. नाही बटन कळलं तर भाऊंचा फोटो आहे, निशाणी काय आहे, त्यांच्या समोरचं बटन दाब. झालं मतदान. त्याच्या बाजूला नगरसेवकांची मशीन आहे, त्याच्यामध्ये नंबर 4चं बटन आहे सचिन त्रिभुवन यांचं. सचिन भाऊ चेहरा बघून घ्या. त्यांचा फोटो असणारे चिन्ह काय, कमळ, बटन दाबलं. त्याच्याच खाली सविताताई चव्हाण आपली वाट बघत आहे, त्यांचं बटन आहे नंबर 1चं. फोटो आहे, कमळ आहे, बटन. किती बटन दाबले? म्हणजे तुम्हाला प्रभाग क्रमांक 7